हा आज पाहू आपण हेक्साडेसिमल सिस्टीम. त्यालाच काय म्हणतो आपण डिग्री मेजर. हा इथे काय दिलेलं आहे, इन दिस सिस्टीम द युनिट ऑफ द मेजरमेंट ऑफ अन अँगल इज अ डिग्री. त्या सिस्टीम मध्ये काय राहणार, युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अन अँगल हे काय राहील, त्याच्यात डिग्रीज राहील. मग नेक्स्ट काय म्हणलं, वन रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 डिग्री. वन रोटेशन अँगल म्हणजे किती असतो, 360 चा. 360 into one rotation angle is divided into 360 equal parts. 360 equal part होते त्या हे अँगल सब जे कंप्लीट मेजर केलं कारण आपण 360 पार्ट होते त्याचे. the measure of each part is called the 1 degree angle. measure of each part, समजा हे दिलेला सर्कल आहे, हे टोटल माहिती आपल्याला किती आहे, समजा इथून इथपर्यंत मिळणार म्हणजे काय 360 आहे. त्याच्यातला एक एक पार्ट म्हणजे काय राहणार 1 डिग्री रोटेशन, 1 डिग्री अँगल राहील. समजा असे किती राहतील इक्वल पार्ट्स, 360 राहतील सर्व सर्कल मध्ये. आणि त्याचे काय राहतील, सर्व पार्ट जे आहेत काय राहतील इक्वलच असतील आणि ते कोणते असतील 1 डिग्री अँगल. आणि नेक्स्ट काय सांगितलं पहा, 1/360th पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री. काय म्हणलं, त्या पूर्ण जो अँगल आहे 360 पार्ट मधला हे समजा 1 पार्ट, 1/360th पार्ट ऑफ 1 पार्ट म्हणजे काय राहते पहा, 1/360 पार्ट म्हणजे 360 पार्ट मधला 1 पार्ट म्हणजे काय पहा, 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड अ 1 डिग्री. याच्यातलं काय राहणार, पूर्ण 1 कम्प्लीट रोटेशन असणार. म्हणजेच काय राहणार, याच्यातला पार्ट ऑफ द 1 कम्प्लीट रोटेशन. या 1 कम्प्लीट रोटेशन मधला फक्त काय एकच पार्ट राहील, त्याला काय म्हणतो पहा, 1/360 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री. म्हणजे हे एवढं जे आपण शेडेड पोर्शन केलेलं आहे हे काय राहील, समजा 1 डिग्री असं. काय टोटल माहित आहे आपल्या याच्यात किती इक्वल पार्ट्स आहेत, 360. त्याच्यात 1 पार्ट म्हणजेच काय असतो 1/360th पार्ट. आणि त्या 1 कम्प्लीट रोटेशन मधला 1/360th पार्टलाच आपण काय म्हणतो 1 डिग्री. अँड इट इज डिनोटेड बाय 1 डिग्री. हे जो 0 वाला सिंबल असतो काय डिग्रीचा आहे सिंबल. मग नेक्स्ट पहा, 1/16th पार्ट ऑफ 1 डिग्री. आता 1 डिग्री मधला 1/316th पार्ट, 1/316th पार्ट 1 डिग्री मधला जो 1/316th पार्ट म्हणजे काय असतो म्हणले त्याने, 1/16th पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड द 1 मिनिट. काय असतो 1 मिनिट असतो. जे शेडेड पोर्शन केलं होतं त्याचा 1/16th पार्ट म्हणजे काय असतो 1 मिनिट. अँड इट इज डिनोटेड बाय 1, हे काय म्हणू शकतो आपण, अपोस्ट्रोफी जो साइन दिसतो त्याला काय म्हणतो 1 डॅश. म्हणजे कशासाठी असतो डिनोट केलेला, मिनिट साठी. आता नेक्स्ट पहा, 1/360 काय 1/16th पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड द 1 सेकंड अँड इज डिनोटेड बाय 1 डबल अपोस्ट्रोफी दिलेला म्हणजे 1 डबल डॅश. म्हणजे काय असणार आहे, एक 1 रेडियन बरोबर काय, सॉरी 1 डिग्री बरोबर काय म्हणले 60 मिनिट. तर 1 मिनिट बरोबर काय म्हणले 60 सेकंद. इथं पाहत असं सांगितलं 1/16th पार्ट ऑफ 1 मिनिट म्हणजे काय असतो म्हणले 1 सेकंड अँड इट इज डिनोटेड बाय 1 डबल डॅश. मग 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे डबल डॅश कशासाठी डिनोट केला जातो, सेकंड साठी. आणि 1 डॅश जे केलेला असतो ते कशासाठी असतो, मिनिट साठी. आणि हे डिग्री आहे म्हणजे 1 कम्प्लीट रोटेशन. मेजरमेंट ऑफ अँगल 1 रोटेशन अँगल म्हणजे काय असतो 360 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल स्ट्रेट अँगल किती असतो, त्याचा हाफ 360 चा हाफ काय 1/80 सॉरी 180. आणि मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल राईट अँगल कितीचा असतो 90 डिग्रीचा. आता नेक्स्ट पहा, सर्क्युलर सिस्टीम मध्ये हे झालं हेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे सॉरी 1 कम्प्लीट रोटेशन कितीचा असतो 360 चा. त्यामधला जे आपण पाहतो इक्वल पार्ट्स किती होतात टोटल त्या 360 अँगल मध्ये 360 होतं. त्यातला 1 शेडेड पोर्शन म्हणजे काय असतो 1 पार्ट म्हणजे 1/316th पार्ट. 1/316th पार्टलाच काय म्हणतो आपण 1/316th पार्टला आपण काय म्हणतो पहा बरं 1 डिग्री अँगल. आणि 1 डिग्री अँगलचा आता पहा इथं काय होतो, इथं काय दिलेलं आहे
1 डिग्री आणि 1/16 पार्ट ऑफ 1 डिग्री. 1 डिग्री मधला 1/16 पार्टला आपण काय म्हणतो मिनिट आणि 1 मिनिट मधल्या 1/16 पार्टला आपण काय म्हणतो सेकंद. आता हे पहा सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम मध्ये काय दिलं पहा, इन दिस सिस्टीम द युनिट ऑफ द मेजरमेंट ऑफ अन अँगल इज अ रेडियन. त्या सिस्टीम मध्ये आपण युनिट कशाला दिलेला असतो रेडियन. लेट आर बी द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. पहा या सेंटर ओ पासून हे रेडियस दिलेला का सर्कल काढलेला ना या कोणता या रेडियस दिलेला. त्याला कशाने डिनोट करतो काय फॉलो लेट आर बी द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. आणि हे जे सेंटर पॉइंट काय ओ आहे. लेट ए अँड बी बी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. आणि यामध्ये काय केले ए आणि बी पॉइंट हे सर्कलवर काढलेले आहेत आणि त्याला जोडलेले आहेत. पहा बरं 2 पॉइंट्स ऑन द सर्कल सच दॅट द लेंथ ऑफ द आर्क ए बी इज आर. याचा लेंथ जो आहे काय असणार ए बी चा ते पण आरच आहे. हे पण आर आहे, हे पण आर आहे आणि हे पण आर आहे. म्हणून इथं काय देन द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल ए ओ बी. पहा कोणता ए ओ बी ते काय इथला अँगल जो आहे त्याला काय म्हणतो पहा इज डिफाइंड ॲज 1 रेडियन. याला कशाने हे केलं आहे जर समजा देन द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. कोणता सेंट्रल अँगल ए ओ बी याला काय म्हणतो आपण 1 रेडियन आणि इट इज डिनोटेड बाय 1 आणि त्याच्या पॉवरला काय सी आहे. म्हणजे सी म्हणजे काय असतो हा साइन असतो रेडियनचा रेडियन आणि इथला जो साइन आहे ते कशाचा आहे डिग्रीचा जो 0 वाला दिसत आहे डोक्याला. मग नेक्स्ट पहा thus the 1 radian is the measure of an angle subtended at the center of the circle by an arc. इथं काय सांगितलं हे 1 रेडियन जे आहे हे मेजर कशावर केलं जाते म्हणाले. एक तर त्या अँगल वर म्हणजे अँगल जसा चेंज होईल तसं त्याचे रेडियस चेंज होईल, त्याचा आर्क चेंज होईल, त्याच्यावर डिपेंड आहे सर्व. आणि नंतर काय सांगितलं whose length is equal to the radius of the circle. आणि त्याची लेंथ जे आहे इक्वल कशावर आहे डिपेंड कशावर आहे सर्कलवर आहे. समजा मोठा सर्कल काढला आपण आणि इथं सेंटर सांगितलं, इथं ए पॉइंट बी पॉइंट दिला, इथं ए पॉइंट दिला, याची पण लेंथ वाढली, याची पण लेंथ वाढली रेडियस वाढल्यामुळे म्हणजे याचा काय वाढतो आर्क वाढतो. सबटेंडेड म्हणजे काय जे सर्कल जसा मोठा येईल तसा त्याचे रेडियस वाढतो आणि त्याचा आर्क पण मोठा होतो. त्याला म्हणतो आपण सबटेंड. मग पहा द 1 रेडियन इज द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल by an arc whose length is equal to the radius of the circle. इथं काय सांगितलेलं आहे 1 रेडियन जो आहे आपण मेजर कशावर केलं जातं जर समजा सर्कल जो मोठा झाला त्याच्यातला रेडियस ग्रोथ होतो म्हणजे काय होतं एक्सटेंड होतो. आणि नेक्स्ट काय होणार त्याचा आर्क पण एक्सटेंड होणार. जे अँगल होत आहे कोणता समजा ए पासून ते बी चा जो आर्क आहे तो पण काय होणार त्याची लेंथ पण एक्सटेंड होणारच आहे. त्याला आपण काय म्हणतो सबटेंडेड. आणि whose length is equal to the radius of the circle. आणि सर्व जे डिपेंड आहे हे रेडियस ऑफ द सर्कलवर आहे डिपेंड. चालते हे आहे सर्क्युलर सिस्टीम. याला काय म्हणतो आपण रेडियन मेजर. बाकी जे पाहू आपण उद्या.